श्री गजानन विजय ग्रंथ श्रोते मंडळी, आपण मागल्या भागामध्ये 5वा अध्याय बघितला होता, पूर्ण वाचून काढला होता. आता 5व्या अध्यायाच्या नंतर आपण 6वा अध्याय घेणार आहोत. चला तर मग अध्याय 6वा प्रारंभ. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणात बोलते लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. हे परमंगला श्रीहरी, तुझी कृपा झाल्यावरी अशुभ अवघे जाते दुरी. हा अनुभव संतांचा, त्या संत वाक्ये भरवसा मी ठेवून श्रीनिवासा. मंगलाची धरून आशा तुझ्या दारी पातलो. आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष, आणि बट्टा वाक्य असं लागेल की संतांच्या. म्हणून हे माधवा, अभिमान माझा धरावा, रोष कधी ना करावा या अजान लेकरावरी. बालकाचे हीनपण माती लागी दूषण, हे मनात आणून करणे असेल ते करी. असो बंकटलाला घरी राहिली समर्थांची स्वारी. तई अपूर्ण एक घडली खरी गोष्ट शोधते ती एका गावाची. या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास महाराज गेले एक दिवस कंसे मक्याची खावया. बहुत मंडळी बरोबरी कंसे खाया आली खरी. विहिरीपाशी तयारी केली कंसे भाजण्याची. विहीर होती धन्वंतर पाणी जिला अपरंपार. गर्दछायेचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे. अगट्या पेटल्या एकसरा अजमासे हो 10-12. तिने डोंब झाला खरा गगनोदरी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले आग्या मोहोळ लागले चिंच वृक्षावरी भरे. त्याच्या माशा उठल्या की त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळून. कंसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोहोळाच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्यांचा करून बुरखा कोणी गेले पळून. प्राणांपरी आवडती वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थमूर्ती आसनी होती निर्धास्त. ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निजचित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो. कंसे खाया मीच आलो, कंसे तेही रूपे माझी. ऐसा विचारी आनंदात महाराज राहिले डोलत. अंगावरी असंख्यात माशी आणून बसल्या. वाटेपासोडी माशांची समर्थ पांघरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठांची काय वर्णन करावे. माशा चावती वरचेवरी परीन तो परवा करी. त्याची काटे शरीरी बोचले असते संख्य. यासी झाला एक प्रहर भक्त झाली चिंता तोर. बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला येथे आणिले समर्था. कंसे मक्याची खावया मंडळीच्या समवेत. अशा समर्थ लागून दुःख द्या मीच कारण. झालो आहे का शिष्यपण माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाची तयारी पुढे येण्याची केली खरी. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थांनी. जीवांनो जा निघून बसा मोहोळी जाऊन माझ्या बंकटा, कारण तुम्ही कोणी न चावावे. जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त, जो माझ्या पित्यार्थ येत आहे धावून या. ऐसे म्हणता माशा गेल्या मोहोळावरी जाऊन बसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहुनी बोलते झाले हसुनी. वाहकूक केली मेजवानी आम्हासी तू माशांची. अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी लड्डू भक्त एधवा. याचा करी विचार. संकट आल्या कोणावर कोणी न सहाय्य करणार. हा ईश्वरा वाचुनी एका ईश्वरा वाचुनी. जिलेबी पेढे बर्फी खाती माशा आल्या पळून जाती. ऐशी जयांची हाय कृती ती स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाल मधुरोत्तर करिता झाला. त्यावर महाराज आणू का सोनार काटे माशांचे काढावया. महापापी मी धूर्राया, तुम्हा लागी त्रासदाया. अनविता झालो या ठाया. माशा किती डसल्या तरी. गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार. याचा व्हावया परिहार, उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकिले वचन महाराज बोलते झाले.
अरे यात ना काही अधिक घडले डसणे स्वभाव माशांचा, मला त्याची मुळीच बाधा होणार नाही. जाण कदा त्या माशीरूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटला धरी मौन. काटे काढण्या लागून पाहिले त्याने सोनार चिमटे घेऊन आले. देहास शोधू लागले. कोठे आहेत काटे रुतले मक्षिकेचे पाहावया. महाराज वदले त्यांना, काय ह्या वध्यमेथुना करीतसा तुमच्या नयना. काटे तेना दिसतील, ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची. साक्ष ती ह्या गोष्टीची मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागी रोधून धरिले. ते काटे अवघे वरी आले रुतलेल्या सलातून. तो पाहता प्रकार लोक आनंदले फार. कळून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा. पुढे कंसे भाजली अवघ्यांनी ती ग्रहण केली. अस्तमानी निघून आली मंडळी निजगृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला आपल्या बंधूस भेटण्याला. श्री नरसिंगजी कारणे हा कोतशालीचा शिष्य मराठा जातीचा. कंठमन विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे. त्या नरसिंगजीचे चरित्र मी भक्तलीलामृतात वर्णिले आहेस्तभूत. आता ते सांगणे नको. हे अकोट नामे नगर शेगावहून साचार आहे 18 कोसावर. ईशान्येला परीसी मनोवेगाचा सजवून वारो निघते झाले सद्गुरू. जे पदनताचे कल्पतरू श्री गजानन महाराज अकोटाच्या सान्निध्यासी एका निबिडतर्षा अरण्यासी नरसिंग राहे अरणेशी एकांत वास सेवावया. ही निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब अश्वत्थ रातांजन वृक्ष होत इथे उदिले. लता त्या नाना जाती वृक्ष वेढून बेसल्या असती. तृण वाढले भूमीवरती सर्प वारोळे असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत. म्हणून आले औचित्य समर्थ त्यासे भेटावया. सारखा भेटेत सारख्यासी पाणीस मिळे पाण्याशी. विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे. विजातीय द्रव्यासी समरसता होणे नसे. गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले. स्वामी नरसिंगजीचे भले तो प्रेमान वर्णवे की. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा. एक मुनी वशिष्ठ एक पाराशर ऋषी श्रेष्ठ. एक जान्हवीचा काठ एक तट गोदेचा. एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार. एक वैनतेय एक कुमार सतीवानरी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका दोघानंद सारखा. बेसते झाले आज आसनी एका. हितगुजते करावया. अनुभव ते आपापले एकमेका कथिते झाले. आपले एकमेका कथिते झाले. नरसिंगा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास. मी त्याग केला त्याचा स्वीकार करून योगाचा. हा सच्चिदानंद तत्वाचा करिता झालो विचार. या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अघटित. ज्याचा मुळी न लागे अंत या सामान्य लोकांना त्या गोष्टी लपवावया. पिसक बनलो जगा ठाया उपाधी ते नासावया. वेळ बळेच पांघरलो तत्व जाणण्या कारण. मार्ग कथिले आहेत 3 कर्म भक्ती योग म्हणून. शास्त्रकारांनी शास्त्रात फल या 3 मार्गाचे. एकची आहे अखेरीचे. परिब्रह्मस्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की. योगी योगक्रियेचा जरी अभिमान वाही साचा. तरी त्याचा तत्वाचा खरा बोध न होईल. योगक्रियावरून अलिप्त राहावे तयापासून कमलपत्रासमान. तरीच तत्व कळून ये. याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंगा आहे साची. आसक्ती कन्यापुत्राची मुळीच राहता
कामा नये. गार पाण्यात राहते परीन पाणी शिरू देते, तैसेच वागते साचे या प्रपंच माझारी. यापरिता राहावे, अपेक्षारहित असावे, चित्तातून न ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला. म्हणजे काहीच शक्य नाही. तू मी आणि शेषशाही एकरूप आहो पाही. जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंग म्हणे बंधुराया, आलास मसी भेटाव, ही तुझी केवढी दया. उपमा याला देण्या नसे. प्रपंच मुळी अशाश्वत, त्याची काय किंमत. दुपारच्या लिप्रत कोण सांग खरे वाणी. तू कथिले जयापरी, तैसा वागेन भूमीवरी. मी जाण वरचेवरी, अशीच भेटी द्यावी तुवा. देह प्रारब्ध दयाचे असेल त्या जातीचे, तेचा आहे वावयाचे लोकांचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धळले ईशाने, तेच आहे आपणा कारणे निरालसपणे भूमीवरी. आता विनंती तुकीच खरी, व्यावहारिक भेट वरचेवरी जावी साजेरी. मी धाकटा बंधू तुझा नंदीग्रामा राहिला, भरत रघुपतीची वाट पाहत, तैसा मी या अकोटात राहून पाहतो वाट तुझी. तुला येथे यावया शक्य काही नाही सदया. अवघ्या आहेत योगक्रिया अवगत तुला पहिल्यापून. पद न लाविता पाण्याप्रत योगी भरधाव वरती पळत. क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसी हितगुज उभयंताचे प्रभरी झाले साचे. भरते आले प्रेमाचे दोघाची या संगमी. हे खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत. दांभिकाची होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणू नये गुरु, हे ते अवघे पोट भरू. पुरा माझी पुटके तारू, तारण्यासी समर्थ नसे. दांभिकांचा बोलवाला जरी होतो जगी भला, तरी त्यागणे आहे त्याला निवडूनिया श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वत्तेत, संतत्व नाही कवित्वात, तेथे स्वानुभाव पाहिजे. दांभिक मुलाम्याचे सोने, त्याला सांगा काय घेणे. गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबी सदनात. ही संत जोडी साक्षात्कारी, दांभिकतेची साचवेरी. नांदे त्यांच्या सदैव घरी सन्निधी सदाचार. नरसिंगजीस भेटण्या जाण, कानानी आले गजानन. ऐसे कळले वर्तमान गुराखीद्वारे अकोटाला. ते कळता आनंदले लोक धावू लागले. नारळ घेऊन निघाले पाहाया द्वय संतांची. एकमेका ऐसे म्हणती, चला चला रे सत्वर्गते. गोदा आणि भागीरथी संगम पावती. काननाथ त्या भेटरूप प्रयागासी जाऊन आपण स्नानासी. या महोदया पर्वणीसी साधून घेऊ चला हो. तो इकडे काय झाले. गजानन आधीच निघून गेले. नरसिंग कुसुंबले भेटना झाली पौरांसी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण. दर्यापुराच्या सन्निध जाणं येथे झाले शिष्यासह. दर्यापुराच्या शेजारी शिवर गाव निर्धारी. असे चंद्रभागेचे तेरी वज्रभूषणावास तेथे श्रोतेही चंद्रभागा. पंढरीची नाही बघा ही लहानशी एक गंगा, पयोष्णीला मिळणारी. या शिवार गावात वज्रभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत श्रोते होते जयाला. कीर्ती ज्याच्या विद्वत्तेची वऱ्हाडी पसरली साचे. याला भक्ती भास्कराची अत्यधिक असे हो. ते चंद्रभागेवर स्नान करी साचारा. उदयास येता दिनकर अर्धे त्यासी देतसे. पंच उष काला वज्रभूषण उठे भला. सारून प्रार्थविधीला अरुणोदयी स्नान करी. तेही शीतोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी मानमान्यता विद्वज्जनी ज्याची होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला. वाटे तपाचे द्यावयाला फळ त्या वज्रभूषणासी.